तर स्वरविस्तार कसा करायचा ह्याचा विचार आपण आता करत होतो. ठीक आहे. स्वरविस्तार करताना जेव्हा आपण रियाज करतो ना तेव्हा काय करायचं, रिस्ट्रिक्ट करायचं स्वतःला, थोडेसंच स्वर घ्यायचं. म्हणजे आता सा ग म असे 3 स्वर घेतले तर 3च स्वर अलाउड आहे. चौथा स्वर रे पण नाही लावायचा. म ग रे सा असं नाही लावायचं. सा ग म. मग हे लिहून काढायचं. ठीक आहे. की आपण 3 स्वरामध्ये किती त्याची क्रिएटिव्हिटी आपली काय, 3 स्वरामध्ये आपण किती करू शकतो आलाप, फ्रेज. ठीक आहे. 3 स्वरामध्ये किती करू शकतो. आता सा ग म ग सा हे 2 झाले ना. सा म ग म सा ग है ना. ग सा म ग म सा असे साधारणपणे 9 फ्रेझेस तयार करतो आपण. मग आता ह्या 3 स्वरांच्या 9 फ्रेझेस झाल्या. अशा आपण आता 3च्या ऐवजी आपण 4 स्वर वापरले तर सा सा ग म सा ग ग म सा म म ग सा. मग इथे एका स्वराला आपण रिपीट केला कुठल्या तरी प्रत्येक वेळेला की सा सा ग ग म 2 स्वरांना रिपीट केलं. सा सा ग ग म 3 स्वरांना रिपीट केलं. सा ग म शेवटच्या स्वराला रिपीट केलं. सा सा ग म पहिल्या स्वराला रिपीट केलं. सा ग ग म. अशा प्रकारे ह्या तर 4 स्वरांचं, 5 स्वरांचे, 6 स्वरांचे आपल्याला कितीही करता येतात ना. तर तसं आपण केवढी आपली क्रिएटिव्हिटी काय आहे ती रिस्ट्रिक्ट करायचं आपल्याला, तरच आपल्याला ह्याला एक्सपान्शन मिळतं. ठीक आहे. नाहीतर काय होतं, जसं मी सांगते की छोट्या मुलांना, छोटी बाळं रांगणारी असतात ना, त्यांना एखादा साखरेचा कण दिसला किंवा कचऱ्याचा दिसला ना तरी पटकन तो उचलतात. आपण म्हणतो अरे हे काय तोंडात घातलं, आपल्याला मलाही तर दिसलं पण नाही. कारण आपला नजरिया वाईड असतं, आपल्याला एवढं सगळं दिसत असतं. त्याच्यामुळे आपण मुद्दामून बघितलं तर आपल्याला ते दिसतं. पण त्यांचा नजरिया रिस्ट्रिक्ट आहे, ते रांगताना एवढंच दिसतं समोरचं. मग त्यांना तिथे असलेली प्रत्येक बारीक बारीक कणसुद्धा दिसतो. असा विषय. त्याच्यामुळे विस्तार कसा करायचा, नाहीतर काय होतं क्रिएटिव्हिटी जागृतच होणार नाही. क्रिएटिव्ह होण्यासाठी स्वतःला रिस्ट्रिक्ट करायला लागतं. आणि अशा प्रकारे एवढंसंच घ्यायचं आणि त्यालाच एक्सपांड करायचं. मग त्याच्यामध्ये काय करता येईल, मग मीन काम करता येईल का त्या सा ग म ग म ग सा ग म सा ग म सा. म्हणजे कणस्वर कसे लावता येईल, मिणकाम कसं करेल, गमकेने गाणं कसं गाता येईल, या ॲडिशनल ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना, या डोक्यात यायला त्याच्यासाठी आपल्याला अशा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करायला लागतो. असा विषय. अशा पद्धतीने हा रियाज करायचा. रियाज करताना करायची गोष्ट आहे. आणि हे लिहून काढायचं. लिटरली नेहमी लिहून काढायचं, म्हणजे लिखाणाची सवय होते आणि क्रिएटिव्हिटीची पण सवय लागते मेंदूला. आणि मग आपल्याला ते आपल्याला बंदिशीमध्ये घालता येतात आलाप तयार करून असं. ठीक आहे.